मान्यवरांचा सत्कार नीरजी गाडी या व्यासपीठावर करतायत। रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि यश इलेव्हन वाघोटन आपणाला विनंती आहे, आपला 12वा 12th मॅन सामनावीर किताब जातोय तो तेजस साधिये याला। खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली। तो तेजस साधे पराभूत संघातील सामनावीराचा किताब आपण देतोय। तेजस यांनी व्यासपीठाच्या नजीक यायचं आहे। तेजस यांनी पराभूत संघातील सामनावीर तेजस यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे। तेजस यांना सामनावीराचं टी शर्ट आणि चिन्ह उद्योजक नितीन जेटे व्यासपीठाच्या शेजारी आहेत। नितीन जेटे आपण इथे उपस्थित राहा। उद्योजक नितीन जेटे। यश इलेव्हन वाघोटन रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला आपल्याला कॉल करतोय, आपला 12th मॅन पॅव्हिलियन मध्ये पाठवा। समालोचन कक्षामध्ये आपली वाट पाहतोय। समालोचन आणि गुणलेखन करताना आम्हाला आपली नावं कळत नाहीत, त्यामुळे गुणलेखनाच्या कामामध्ये अडथळे येत आहेत। तर सामन्याला सुरुवात होईल। यश इलेव्हन वाघोटन आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले। जोपर्यंत आपले दोन्ही संघाचे 12व्या खेळाडू किंवा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षात येत नाहीत तोपर्यंत सामना सुरू होणार नाही, आयोजकांकडून अशी सूचना आम्हाला येते। रोहित वेंगुर्लेचा 12वा खेळाडू या ठिकाणी आलाय। यश इलेव्हन वाघोटन संघ आपल्याला वारंवार कॉल करतोय। तर सामन्याला सुरुवात होईल। पहिल्या डावाचं समालोचन खूप चांगल्या पद्धतीने आमचे मित्र अमोल जमदाडे यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय। हॅलो 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 धन्यवाद राजेश। उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत। उदयजी रुमडे सर आणि सटम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। आणि यश गाडीच्या पुढील भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याच्यासाठी आम्ही देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून त्याला शुभेच्छा देतोय। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते। संघातील सामनावीराचा सन्मान रोहित बोवलेकर करतायत। पराभूत संघातील सामनावीर रोहित बोवलेकर यांनी व्यासपीठावरती यायचं इकडच्या बाजूला। हॅलो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रब्बानी मॅन फ्रॉम कर्नाटकचा हा गोलंदाज सज्ज झालाय। संकेत मोरे स्ट्रायकिंग एंडला। नाणेफेकीचा कौल लागला होता रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या बाजूने। नाणेफेक जिंकून या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि यश इलेव्हन वाघोटन संघाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलंय। रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। कॉमेंट्री बॉक्स मधून रब्बानी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला अभिजितच्या कानामध्ये हाय हॅलो करून जाणार हा चेंडू गोलंदाज रब्बानीचा तेज तरार गुड लेग्स पडून किंचितशी उंची घेतोय चेंडू आणि या चेंडूवरती देखील उत्तर नव्हतं अभिजितकडे। मॅन फ्रॉम कर्नाटकचा हा गोलंदाज कर्नाटकवरून दाखल झालाय आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या स्पर्धेमध्ये। सन्माननीय भाईजी नरेश साहेब आणि शैलेशजी लोके साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा संपन्न करतोय। डाईव्ह केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सँडी कुंडेकर
अचूक फेकी करण्याचा प्रयत्न सँडीचा, जी फेकी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाडेजाचे गोल्डन आर्म आहेत, खूप लांबून तो यष्ट्यांचा वेध घेतो. रवींद्र जाडेजा सर या टोपण नावाने त्याला आपण ओळखतो आणि अशाच पद्धतीचा फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला सँडी कुंडेकर करून. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी संकेत मोरे सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर रब्बानी. ऑफ्टमोरचा चेंडू बॅकफूट पंच केलाय. पॉइंटला प्रोटेक्शन आहे. स्क्रीन वरती येते रेडी एक्सप्रेस, अर्थातच गौरेश कांबळेकडून चेंडूची परती आले. त्या दरम्यान एकेरी धाव जलद गतीने पळून पूर्ण केली जाते. आता आकाश मात्र मसूरकर यांनी जो उत्कृष्ट झेल घेतलाय, राजाजी जाधव यांच्याकडून जे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, मंडळाचे सन्माननीय सदस्य अक्षय मिडबावकर यांनी त्यांना द्यायचे आहेत. रब्बानी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेला ओरपीस चेंडू ताकद दिली, एलिव्हेशन, लंबाई आणि त्याही पेक्षा दूरी चेंडूला पाठवलाय मिडी विकेट सीमारेषा पलीकडे. हा आलाय अभिजितच्या बॅट मधून षटकार. कोलेकर साहेब आणि उत्तमजी बिर्जे साहेब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नीरजजी घाडी साहेब माजी नगरसेवक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून या ठिकाणी जाताना दिसत आहेत. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आपण सर्वजण रामेश्वर प्रतिष्ठानवरती प्रेम करतोय, क्रिकेटवरती प्रेम करतोय आणि त्याच पद्धतीने भाईजी नरेश साहेब आणि शैलेशजी लोके साहेब यांच्या अथक परिश्रमांना आपण सलाम केले. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व शिलेदार यांचे देखील मनपूर्वक अभिनंदन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात केवळ खर्च केलेत रब्बानीने 9 धावा. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण. गोपाल भट्टा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. हॅलो. पहिल्या षटकात रब्बानीने खर्च केले 10 धावा. पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 10 असा धावफलक स्कोरबोर्डवरती झळकतोय. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पेश करण्यासाठी गौरेश कांबळे रेडी एक्सप्रेस. गणपती मंदिर एंड करून पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल. त्याच्या समोरच्या दिशेने उडवलाय 20 सेफ मध्ये. मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन, ताकद कमी पडली या फटक्यामध्ये आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये दुसऱ्या विकेटचं पतन. संकेत मोरे बॅक. श्यामजी वाकर सरांनी या व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. श्यामजी वाकर सर आपल्यासाठी आपण उत्कृष्ट असं समालोचन आणि या समालोचनावरती फिदा झालेले दिलीपजी तळेकर आणि राजा जाधवजी या दोघांकडूनही श्याम वाकर सर आणि अमोल जमदाडे सरांना 500 रुपयाचं प्रत्येकी बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद दिलीपजी तळेकर साहेब, राजा जाधव साहेब, आपले मनपूर्वक आभार. आपण जे पारितोषिक दिलेत त्याच्याबद्दल आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. खूप चांगली ही 2 व्यक्तिमत्व आहेत आणि यांच्या माध्यमातून आमच्या पंचक्रोशीतील विभागामध्ये खूप चांगलं काम ते करतायत. गौरेश कांबळे बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवरती ताबा मिळण्याचा प्रयत्न. क्रीजच्या क्षणी क्रीजच्या बाहेर पावलं काढले दुसऱ्या धावेसाठी आणि तेज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अतिशय चपळाई आपल्याला पाहायला मिळते. चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर झळकते आणि सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाते. ती 12 धावांवर. 12 आकडा आपण पाहतो युवराज सिंगच्या पाठीवरती. वर्षाचे महिने देखील 12 असतात. जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनीच बारसं केलं जातं आणि मृत्यू झाल्यानंतर देखील 12 दिवसांनीच कार्य पूर्ण होतं. गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर. यावेळेला फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मनोज सकपाळ बहुधा शर्तीचे प्रयत्न करतोय आणि त्या दरम्यान चेंडू आणि मनोज सकपाळ यांच्यामध्ये खूप अंतर राहतंय. चेंडू जमिनीवरती दान होतोय आणि सांघिक धावसंख्या मात्र जाईल 13 धावांवर.
13 असा धावफलक तुम्ही बघतायत. धावफलकावरती गौरेश कांबळीचं षटक व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले तब्बल 2 वेळेला त्यांनी ही आमची मालिका जिंकली आहेत. बॅटची आतली कडा घेतली होती चेंडूने, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे स्ट्राईक एंडच्या फलंदाज अभिजितला. नितीनला एक निश्चितपणे संधी मिळाली, कारण जर का चेंडू यष्ट्यांवरती आदळला असता तर नितीन बाद होण्याची शक्यता होती, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल अभिजित. अभि नाही तो कभी नाही, काहीतरी करावं लागेल या षटकामध्ये. यावेळेला खराब चेंडू आणि तितका चांगला नजाकत भरा फटका. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, आलाय चौकार अभिजितच्या बॅटमधून. फलकावरती पाहायला मिळते 18 धावा. गौरेशचं आता मात्र थोडंसं महागडं षटक पाहायला मिळेल का, मात्र कमबॅक करण्याची क्षमता आहे गोलंदाज गौरेशकडे. रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने आपण त्याला ओळखतोय. बहुधा दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गौरेश बॉलिंग मार्कवर. सुंदर स्कूप करण्याचा प्रयत्न, दिलशान स्कूप करण्याचा प्रयत्न, स्वीप देखील करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या दरम्यान एकेरी धावेंचा इशारा आला. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या गेली आहे 19 धावांवर. प्रारंभीच्या पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय. 19 धावा असा धावफलक तुम्ही बघतायत यश 11 वाघोटन संघाचा रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या विरोधामध्ये. या 19 धावांमध्ये अभिजितचा 15 धावांचा वाटा. अभिजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आलाय. अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल, त्यांना परवानगी असेल. आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकता सीमारक्षक म्हणून, आणि इतर सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसतील 30 यार्ड सर्कलच्या रिंगणावरती. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल, आणि या जोखीम भऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन अमोल भोसले गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम रत्नागिरीचा हा गोलंदाज महाराष्ट्राचा जाबाज सैनिक देखील आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावत असतानाच क्रिकेटवरचं असणारं अतोनात प्रेम तो व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये अमोल भोसलेची, मात्र या सामन्यामध्ये तो काय करेल. यश 11 वाघोटन संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर प्रारंभीच्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस त्याने बनवलेत 19 धावा. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले नाणेफेक जिंकून त्याने प्रथमतः क्षेत्ररक्षण केलंय. यश 11 वाघोटन प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. स्ट्रायकिंग एंडला अभिजित गोलंदाजी मार्कवर. ठीक, आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवर अमोल भोसले मॅन फ्रॉम रत्नागिरीचा हा दिग्गज गोलंदाज सज्ज झालाय. सुंदर चेंडू लेग ब्रेक होता, कट झालाय. चेंडूने वळण घेतलं गुडलेग स्पॉट वरून आणि चेंडूला भिरकवायचं होतं अभिजितला मिडी विकेट किंवा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. आता मात्र संयमी फलंदाजी आणि तितकीच आक्रमकता ही दाखवावी लागेल, कारण समोरून अचूक टप्प्याची कडवट गोलंदाजी अमोल भोसलेची. कडवट मारा परतवून लावायचा असेल तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला वापर करावा लागेल, आणि हाच खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी डिफेन्स मानला जाईल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. भाईजी नरेश साहेब, शैलेजी लोके साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव नुसती ही क्रिकेटची स्पर्धा नसून मिडभाव गावासाठी हा क्रिकेटचा महोत्सव आहे. गोलंदाजी मार्कवर अमोल भोसले. अभिजित साठी फ्लायटेड चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये याच चेंडूला आपण चतुरास्त्र म्हणून ओळखतो. त्या चतुरास्त्राचा वापर केला गेला आणि या चेंडूवरती कोणतेही उत्तर न देता स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज वल्लव रे नकवा वल्लव पद्धतीची फलंदाजी अभिजितची. मात्र अभिजितच्या बॅटमध्ये क्षमता आहे, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 1 षटकार आणि 1 चौकार देखील पाहिलाय. तरी देखील समोरून
सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी अमोल भोसलेची. यावेळेला पंचांकडे दाद मागितले, खूप मोठं अपील करण्याचा प्रयत्न एसट्यांच्या मागे तुम्ही बघतायत. नानाला प्रथमेश पवार यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग तुम्हाला दिसतोय गलीमध्ये गोपाल बट्टा. पॉइंट वरती दिसतोय तुम्हाला जावेद संधी. शॉर्ट्स कव्हरला आहे गौरेश कांबळे आणि गोलंदाजी मार्कवर अमोल भोसले. थर्ड मॅनला 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसत आहेत. एका बाजूला सुनील मालवणकर, दुसऱ्या बाजूला मनोज सकपाळ. डीप स्क्वेअर तुम्ही बघताय जॉनी फर्नांडिस आणि लॉंग ऑनच्या दिशेने सँडी कुंडेकर. गोलंदाजी मार्कवर अमोल भोसलेचा. यावेळेला आफ्टरमोरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक रब्बानीकडून जोपर्यंत चेंडूची परती येते नानाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र जाईल धावफलकावर 21 धावा. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे जो शुभ मानला जातो क्रिकेटमध्ये आणि त्याच शुभ अंकावरती मात्र प्रवेश केलाय यश 11 वाघोटन संघाने. दुसऱ्या बाजूला अमोल भोसले गोलंदाजी मार्कवर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. और पिच चेंडू ताकद दिली या फटक्यामध्ये मात्र थोडीशी ताकद कमी पडली. सँडी कुंडेकर खराब क्षेत्ररक्षण. सँडी कुंडेकरकडनं ही अपेक्षा नसेल क्रीडा रसिकांना, कारण सँडी कुंडेकर हा नवोदित खेळाडूंचा आयडॉल खेळाडू आहे ज्याच्याकडे खूप विस्फोटक फटके आहेत, चांगली गोलंदाजी आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मात्र त्याच्याकडून चूक झाली आहे. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, आसमा के पास भी तो जमी नहीं. अमोल भोसलेचा हा सुंदर चेंडू गुडलेंग स्पॉट वरून किंचित उंची घेतोय आणि हा निर्धाव चेंडू पर्यायानं सांगता होतो एकंदरीत तिसऱ्या षटकाची. 3 षटकांच्या सांगते एकेरीस धावसंख्या धावफलकावरती यश 11 वाघोटन संघाची प्रथम फलंदाजी करताना 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हात खोलावे लागतील, गाडी एक्सेलेट करावी लागेल. कमीत कमी 25 ते 30 धावा बनवाव्याच लागतील यश 11 वाघोटनला. विचार केला रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा तर रती महारथी टारकास्ट खेळाडू आहेत रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या ताफ्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला यश 11 वाघोटन संघाला 5 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा बनवाव्याच लागतील. 3 षटकांमध्ये केवळ दिसत आहेत स्कोरबोर्डवरती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजून खोलवरती फलंदाजी यश 11 वाघोटन संघाची. गोलंदाजी मार्कवर जावेद संधी सज्ज झालाय. कासारडेच्या नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये केलं होतं. जावेद संधी सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. जावेदचा चेंडू रिव्हर्सचा टीम स्ट्रायकिंग इनला. फलंदाजीसाठी असणारा फलंदाज नितीनचा प्रयत्न असफल ठरलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे मित्रांनो दुधारी तलवार, लागली तर आबाद आणि नाही लागली तर बरबाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग इनला करतोय तो फलंदाज नितीन. गोलंदाजी मार्कवर जावेद संधी. आता मात्र खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना जावेद संधी तुम्ही बघताय. दुसऱ्या बाजूला धावांची खूप मोठी आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने यश 11 वाघोटनला धावांची आवश्यकता. मात्र ही आवश्यकता कोणता फलंदाज पूर्ण करेल. अभिजित एका बाजूने खिंड लढवतोय. खूप वेळ तो मैदानामध्ये त्याने व्यतीत केलाय तरी देखील त्याच्या बॅटला चेंडू नीटचे स्पर्श होत नाहीयेत. त्याला हात खोलावे लागतील. आता मात्र सेट आहे फलंदाजी करण्यासाठी. बराच काळ तो स्थिरावलाय मैदानामध्ये अभिजित. यावेळेला बॅटच्या मधोमध टायमिंग बेबी साल. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय षटकार. धावा. चौथ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. 30 धावा टोटल स्कोरबोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात आणि या 30 धावांमध्ये व्यक्तिगत 25 धावांचा वाटा अभिजितचा.
ऑफ्टमच्या बाहेर पंचांनी आपली बाजू खोललेत. याचा अर्थ हा अतिरिक्त चेंडू आहे. एक चेंडू अजून टाकावा लागेल. तो गोलंदाज जावेद संधीला, स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अभिजितच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 25 धावांची बहारदार खेळी पाहिली. 2 टोलेजंग फटके. यश 11 वाघोटन तुमचा 12th मॅन. ज्या खेळाडूंना नावं माहित आहेत त्यांनाच 12th मॅन म्हणून पाठवा. यश 11 वाघोटन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि यानंतर जो सामना होणार आहे त्या संघातील खेळाडूंनी देखील लक्ष द्या. तुमचा 12th मॅन जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आयोजित कमिटीकडून निर्णय आलाय की तुम्हाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची आपण नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर जावेद संधी. धाव संख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 33 धावा. मॅजिकल फिगर 33 धावा. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यश 11 वाघोटन प्रथमतः फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्षेत्ररक्षण करतोय. धीम्या गतीचा चेंडू, वेगाचा अंदाज आला नाही. वाटलं होतं की वेगवान चेंडू येईल, मात्र जो अनुमान वर्तवला होता अनिकेतने, त्या अनिकेतच्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने छेद दिलाय. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ थांबलाय व सांघिक धाव फलक एका गड्याच्या मोबदल्यात यश 11 वाघोटनचा 33 धावा. पहिल्या इनिंगचे 6 चेंडू केवळ बाकी असतील. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांची आवश्यकता आहे. यश 11 वाघोटनला आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, कारण आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याच कार्याला संकटांची भीती नसते, कारण संकट हीच मुळात आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी निर्माण झालेली असतात. यावेळेला पाठवलंय चेंडूला. टायमिंग सुरेख आहे. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. फलंदाज फटक्याची खूप वेळ वाट बघत होता फलंदाज नितीन. तो बऱ्याच कालावधीनंतर फटका त्याच्यासाठी त्याच्या बॅट मधून निघालाय आणि जो फटका आवश्यक आहे, नवसंजीवनी पाजणारा फटका, यश 11 वाघोटन संघासाठी नवचैतन्य निर्माण करणारा फटका. कारण मित्रांनो, तुम्ही इनिंगची सुरुवात कशी करता याच्याही पेक्षा तुम्ही इनिंगचा शेवट कसा करता हे लक्षात राहतं आणि हा इनिंगचा शेवट कोणत्या संघासाठी गोड होईल. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अमोल भोसलेचं. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. अक्रॉस लाईन पद्धतीचा फटका आडव्या बॅटने चेंडूला पाठवलंय मिडी विकेटला. मिडी विकेटवरून चेंडूची फेकी येईल. दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढलेत. स्ट्राईकवर जाण्याचा प्रयत्न केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज नितीनने, कारण त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा फलंदाज 30 धावांवरती ज्या वेळेला होता यश 11 वाघोटनचा संघ, त्या 30 धावांमध्ये तब्बल 25 धावांचा वाटा होता अनिकेतच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईक वरती अनिकेत सज्ज होईल. धावसंख्या धावफलकावरती गेली आहे 40 धावांवरती. अमोल भोसलेचा ऑफ्टमोरचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नानाचा लक्ष नव्हता आणि त्या दरम्यान एक धाव चोरटी पळून पूर्ण केली आहे. ज्या पद्धतीने एखाद्याच्या पॉकेट मधून 100 रुपयाची नोट अलगद बाहेर काढावी अशी चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते आणि धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 41 धावांवर. 41 धावा स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय तो नितीन. याही वेळेला मोठा फटका आलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. मिडी विकेट सीमारेषे बाहेर या षटकातील आलाय दुसरा षटकार. फलंदाज नितीनच्या बॅट
पर्वतातून निघणारी नदी वाटेत कोणालाच विचारत नाही की समुद्र किती दूर आहे. वाटेत येणाऱ्या सर्वच वस्तूंना ती आपल्यासोबत घेऊन जाते आणि त्या पद्धतीने तुम्ही विचार करू नका की तुमच्या समोर कोण फलंदाज आहे कोण गोलंदाज आहे. अमोल भोसलेचं थोडंसं महागडं षटक आणि धावसंख्या धावफलकावरती जाते 47 धावांवर. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक जी धावसंख्या मनात गृहीत धरली होती यश 11 संघाच्या संघ नायकाने, त्या धावसंख्येच्या दिशेने आता मात्र वाटचाल झाली आहे. यावेळेला समोर फटका फसलाय. फटका बराच काळ हवेत, उंची जास्त होती आणि दुरी कमी पडले. खराब फिल्डिंग. जावेद संधी खूप लांबून प्रवास करून आला होता, मात्र त्या दरम्यान झेल त्याच्या हातातून निसटलाय आणि या झेलचं रूपांतर झालंय दुहेरी धावांमध्ये. धावसंख्या परावर्तित झाली 49 धावांवर. प्रति षटकांमागे 10 धावांपेक्षाही जास्त कदाचित सरासरी पाहायला मिळेल का, जी सरासरी येणाऱ्या कालावधीमध्ये खूप महत्वाची ठरेल. कारण रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या गोटामध्ये खूप विस्फोटक फलंदाज आहेत, त्यामुळे यश 11 वाघोटन संघाला 50चा आकडा ओलांडावा लागेल. अक्रॉस लाईन पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावबाद करण्याची देखील संधी आणि या चेंडूवरती जी धाव अस्तित्वात नव्हती ती घेण्याचा प्रयत्न केला गेला. तो फलंदाज नितीन कडून धावबाद झालाय, मात्र बाद होण्यापूर्वी या इनिंगचा शेवट तरी आपल्या संघासाठी त्याने गोड केलाय. एकदा फलंदाजी जर का आवडली असेल नितीनची तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये, कारण सामना कोणी जिंकू देत, मात्र क्रिकेट आणि क्रिकेटच आज या मैदानावरती जिंकणार आहे. विजयासाठी 50 धावांची आवश्यकता असेल रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला. काय घडेल या मॅच मध्ये? 50 धावा बनतील का 30 चेंडूंमध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या बॅटर कडून, की दुसऱ्या बाजूला यश 11 वाघोटन संघाचे गोलंदाज त्यांच्यासाठी इनिंगचा शेवट गोड झालाय आणि तोच आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये जर का त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली तर निश्चितपणे एक आव्हान उभं राहील रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासमोर. मात्र रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ ज्या वेळेला त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहतं त्या वेळेला त्या संघातील खेळाडूंचा खेळ हा द्विगुणित होतो, म्हणजे डबल गुणाने बहरामध्ये येतो. तर काय घडेल या मॅच मध्ये? दोन्ही संघांना जवळपास विजयाची संधी असेल, मात्र या सामन्यामध्ये नेमका काय घडेल तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होईल. मायक्रोफोनवर ऐकूयात प्रदीप देवलकर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. अमोलजी जमदाडे आपण या स्टेज जवळ यायचं आहे. अमोलजी जमदाडे. पिलाजी मिडबावकर आपण या स्टेज जवळ यायचं आहे. पिलाजी मिडबावकर. सुपुत्र आदरणीय रवींद्रजी फाटक सर, आमदार विधान परिषद सौ जयश्री फाटक, नगरसेविका किसननगर ठाणे, राजेंद्रजी फाटक उपविभाग प्रमुख किसननगर, सौ नम्रता फाटक नगरसेवक लुईसवाडी, सौ राधिका राजेंद्र फाटक नगरसेवक वर्तकनगर, दीपकजी वेदकर नगरसेवक किसननगर, राजेंद्रजी यदुनाथ फाटक उपविभाग प्रमुख वर्तकनगर आणि देवगड तालुका संपर्क प्रमुख, बाळा परब, बाळा चिंदरकर, राजू गजमल, विजय नरसापूरकर, सुनील नरे या सर्व सन्माननीय व्यक्ती महोदयांचं रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ परिवाराच्या कडून हार्दिक हार्दिक स्वागत. पिलाजी मिडबावकर यांनी या स्टेजच्या जवळ यायचं आहे. पिलाजी मिडबावकर. मंदार डोके. आपण समालोचक अमोलजी जमदाडे सरांना एक आलेलं बक्षीस जे आहे दिलीपजी तळेकर राजा जाधव यांच्याकडून ते त्यांना द्यायचं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव ह्यांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. जमदाडे
श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2022 हे क्रिकेटचं पर्व आपण अनुभवतो. ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा साकार झाली ते सन्मान्य श्री शैलेश लोके, त्याच्यानंतर सन्मान्य श्री भाई नहरे यांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली एक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोन बलाढ्य संघात या मैदानावरती लढत होते. नाणेफेक जिंकली होती. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं 26 धावांची अनिकेतची खेळी तर त्याला सुरेख साथ दिली ती 18 धावांनी नितीनची खेळी. ज्या खेळीच्या जोरावरती एक आश्वासक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली ती 49 धावा. 5 षटकांचा सामना 50 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटकांमध्ये जर पाहिलं तर 10 धावांची सरासरी राखणं हे नितांत गरजेचं. सलामीची विनीची जोडी ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाची पाहायला मिळत आहे. उजव्या हाताचा प्रथमेश पवार हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आणि ज्याला सिंधुदुर्ग ऑफ द कॅप्टन म्हटलं जातं तो गोपाळ बट्टा हा नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. दोन दिग्गज खेळाडू ही प्रारंभीची जोडी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाची ज्या जोडीवरती भागीदारीची ही अति आवश्यक तर प्रारंभीचं षटक हाताळलं जातंय यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं. रोहित आचार्य हा गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. पहिलं निर्णायक पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजे फलंदाजांना नंदनवन धावांची लयलूट करावी या ठाम इराद्याने. पहिला चेंडू हा डाव्या एष्टीवरचा क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची परती ही विलंबाने होते दुहेरी धाव पूर्ण होते ही प्रथमेश पवारची. दुहेरी धावसंख्येने प्रथमेश पवार आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या ही नाममात्र 2 धावा. 50 धावांचा पाठलाग करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा महाविजेता ठरलेला हा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ यावेळी चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय. चेंडू येतोय डीप लॉंगन सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. एक आखूट टप्प्याचा चेंडू बंधन होतं हे पॉवर प्लेचं आणि मिडॉनला चेंडू क्लिअर करत आला तो डीप लॉंगन पर्यंत. रोहित आचार्यवरती दबाव टाकायचा ही रणनीती. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय हा प्रथमेश पवारच्या बॅटमनना. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक झपकन येतोय आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही नाममात्र 7 धावा. यावेळी स्ट्राईक एंडवरती सिंधुदुर्ग कॅप्टन ऑफ द बट्टा असं म्हटलं जातो तो गोपाळ बट्टा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रिकेट खेळाडू म्हणावं लागेल. कित्येक स्पर्धा ज्याने आपल्या नेतृत्वाखाली जिंकून दिल्या तो मॅन फ्रॉम केरवडाचा गोपाळ बट्टा. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न गोपाळ बट्टाचा सुदैवी ठरतोय तर निर्धाव चेंडूने सांगता होते ही रोहित आचार्य याच्या गोलंदाजीवरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली ती अवघ्या 7 धावा. पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक षटक हे यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं रोहित आचार्य हाताळताना दिसतोय. यावेळी उजव्या इष्टीवरती सफल होऊन स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा बहुधा हा प्रयत्न सफल राहतोय तो गोपाळ बट्टाचा. निर्धाव चेंडूने सांगता होतंय ती रोहित आचार्य याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 7 धावा धावफलकावरती नाममात्र. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू टोलवायचा पॉइंटला झेल टिपण्याची संधी. एक सुरेख झेल टिपला जातोय आणि एक मोठा हादरा बसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. गोपाळ बट्टा हा स्वस्तात माघारी परततोय. जो गोपाळ बट्टा तब्बल 22 वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये नाव. 40 चेंडू 94 धावांची सर्वोच्च खेळी कोल्हापूरच्या मैदानावरती. मात्र आज गरज होती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. मात्र यावेळी निराश आणि हताश मनाने माघारी परतावं लागतंय ते गोपाळ बट्टा याला.
नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय नंबर 3 वरती संदीप मकवाना उजव्या हाताचा फलंदाज जो संदीप मकवाना VRCC आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा जी आपल्या फलंदाजीने गाजवली होती मात्र आज प्रतिनिधित्व करतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाचं एका बाजूला प्रथमेश पवार तर नवीन फलंदाज संदीप मकवाना मैदानात पावलं टाकतोय ज्या फलंदाजाला हार्टबीट हिटर विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखलं जातंय तो यावेळी मैदानात प्रवेश करताना दिसतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय ते गणपती एंड कडनं गोलंदाज सज्ज होतोय संकेत हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय तो वैयक्तिक पहिलं दुसरं षटक हे सांघिक पाहायला मिळतंय ते यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जास्तीत जास्त धावा जमवायचा हा ठाम इरादा स्ट्राइक एंड वरती आक्रमक फलंदाज संदीप मकवाना पाहायला मिळतोय म्हणजे 3 शतरक्षक हे 30 यार्डच्या बाहेर आपल्याला शतरक्षणासाठी पाहायला मिळत आहेत ते यश 11 वाघोटन क्रिकेट संघासाठी रन येतंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता माझ्यासोबत सुरेख गुणलेखन पायस अल्मेडा आणि आमचे दुसरे गुणलेखक पारस राठोड यावेळी चेंडू सुरेख टोलवला जातोय गोलंदाजाच्या डोकीवरना चेंडू फक्त सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणींना भेदून पुढे जावं लागतं यावेळी असंख्य अडचणींना भेदून फलंदाज संदीप मकवाना ही भिंत पार करण्यात यशस्वी ठरेल का यावेळी डाव्या शिवरचा चेंडू सुदैवी ठरतोय चेंडू येतोय यष्टिरक्षकाच्या मागे 4 धावांसाठी संदीप मकवाना याच्या बॅटमधनं एक सुदैवी ठरतोय वेळ चांगली पाहायला मिळते ती संदीप मकवानाची बॅटची लिडिंग एज 4 धावा बहुमूल्य जोडल्या जात आहेत रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला तर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 15 धावा एका गडीच्या मोबदल्यात यावेळी उजव्या स्टीवरचा चेंडू बॅकफुटला सरसावून स्क्वेअर कट केला जातोय सुरेख शतरक्षण होतंय मात्र बहुमूल्य एक धाव ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला मिळताना दिसतंय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि त्याच्या साथीला प्रथमेश पवार एकेरी धावसंख्येने 16 धावा धावफलकावरती पहिलं षटक हे अवघ्या 7 धावांचं त्यानंतर मात्र संदीप मकवाना याच्या बॅटमधना 2 चौकार आणि त्या खेळीच्या जोरावरती 16 अशी आश्वासक धावसंख्या ती 50 धावांचा पाठलाग करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ यावेळी मात्र स्ट्राइक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज प्रथमेश पवार खेळण्यासाठी सज्ज होतोय शॉर्ट आर्म फुलचा फटका मिड विकेटला चेंडू जातोय आणि डोळ्याचा पापणा लवतं चेंडू सीमा पार 4 धावांसाठी काळ्या कुट्ट्या अंधारातच तारे लुकलुकत असतात हा तारा प्रथमेश पवारच्या स्वरूपात रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी चमकेल का हे बघावं लागेल प्रथमेश पवारला कसं रोखायचं संदीप मकवानाला काय रणनीती करायची हा एकशे प्रश्न यश 11 वाघोटन क्रिकेट संघासमोर उभा राहतोय तो संकेत हा गोलंदाज त्या गोलंदाजाला रणनीती वेगळी ठरवावी लागेल ती प्रथमेश पवार विरुद्ध यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही फलंदाजाचा मनसुबा होता की आखूट टप्प्याचा चेंडू येईल त्यावरती पुलचा फटका मात्र यावेळी प्रयत्न हा अपुरा ठरताना दिसतोय तो प्रथमेश पवारचा
निर्धाव चेंडूने सांगत होते ही संकेतच्या गोलंदाजीवरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग करताना यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप लॉंगापर्यंत प्रवास करतोय 4 धावांसाठी. संकेताचं षटक हे महागडं ठरताना दिसतंय. तब्बल 17 धावा या जोडपल्या जात आहेत त्या दोन्ही फलंदाजांकडनं. सांघिक धावसंख्या धावफलकावरती प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेतलं गेलं रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाकडनं, त्या षटकाचं पुरेपूर सोनं केलं ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 18 इमारतीपर्यंत मजल मारायची ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची रणनीती पाहायला मिळते. गोलंदाजीवरती सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं निलेश यादव नावाचा गोलंदाज. पंचांच्या उजव्या साईडने तो संदीप मकवानासाठी. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा थोडंसं शफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हा संदीप मकवानाचा असफल ठरताना दिसतोय. तर निर्धाव चेंडू गणला जातोय तो निलेश यादवच्या गोलंदाजीवरती. आता मात्र 17 चेंडू आवश्यकता 26 धावांची रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला हे समीकरण पाहायला मिळत आहे. 17 चेंडू आणि 26 धावा. विस्फोटक फलंदाज संदीप मकवाना. यावेळी चूक होतय. चेंडू झेल खाली शतरक्षक तर दुसरा मोठा हादरा बसतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. संदीप मकवानाची खेळी ही समाप्त. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो मॅन फ्रॉम कोल्हापूरचा मनोज सकपाळ हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. जो मनोज सकपाळ हल्लीच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. या दुःखातना सावरून पुन्हा एकदा मैदानावरती हजेरी लावतोय मनोज सकपाळ. मात्र त्या मनोज सकपाळच्या फलंदाजीवरती ह्या आशा अपेक्षा अवलंबून रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाच्या. मात्र एक सफलता प्राप्त गोलंदाज निलेश यादव नावाचा गोलंदाज, जलदगती गोलंदाज पाहायला मिळतोय तो यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं. यावेळी शॉटअपफुलचा फटका जमिनीला घरंगळत जातोय. डीप मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. परती ही विलंबाने होतंय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी पावलाकडे वळताना दिसत आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर हे झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही प्रथमेश पवार त्याच्या साथीला मनोज सकपाळ वरती येऊन राहते. सलामीवीर गोपाळ पटा, त्यानंतर नंबर 3 वरती गेलेला संदीप मकवाना ही जोडी माघारी परततय. एका बाजूने किल्ला लढवतोय तो प्रथमेश पवार नावाचा फलंदाज. यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय मात्र ती सीमारेषा क्लिअर करण्यात अपयशी ठरतोय. आणि तिसरी प्राइज विकेट म्हणावी लागेल ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाची.
जिद्द हे सर्व पणाला लावावं लागतंय ते या मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो अमोल भोसले, मॅन फ्रॉम रत्नागिरीचा हा खेळाडू. जी गोलंदाजीमध्ये चूक झाली, मात्र इथं कामगिरी करावी लागेल अमोल भोसलेला. ती फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ती अनिकेत, त्याला सुरेख साथ दिली गेली होती ती नितीनने. ज्या खेळीच्या जोरावर ते 49 धावा, धावफलकावर 50 धावांची अति आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र इथं सामर्थ्यपणाला लावावं लागेल ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा बॅकफुटला सरसवून खेळण्याचा प्रयत्न जो मनोज सकपाळचा यावेळी असफल ठरताना दिसतोय तो निलेश यादव याच्या गोलंदाजीवरती. पहिली 2 षटकं ही महागडी ठरल्यानंतर मात्र निलेश यादव आपल्या मनाशी ठाम इरादा करतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. जी किफायतीदार गोलंदाजी, जी आवश्यकता होती गोलंदाजीची, ती निलेश यादव गोलंदाजी करताना दिसतोय या मैदानावरती. यावेळी निलेश यादवचा हा चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्टम पुलचा फटका खेळायचा. यावेळी एकेरी धाव ही जोडली जाते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. तर सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या 12 चेंडूंवरती 23 धावांची आवश्यकता ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 12 चेंडू 23 धावा. यावेळी मात्र फलंदाजांची लिटमस टेस्ट असेल या मैदानावरती. एका बाजूने हल्ला चढवावा लागेल, एका बाजूने जोखीम पत्करणं हे क्रमप्राप्त रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. मात्र ती जोखीम कुठचा फलंदाज स्वीकारतोय की 12 चेंडूंवरती 23 धावांचं हे समीकरण हे कठीण केलं जाईल का? धावा देऊन एक गडी बाद केला होता तो रोहित आचार्य. यावेळी त्याच्यावरती जबाबदारी दिली जाते ती निर्णायक षटक हाताळण्यासाठी, म्हणजे 4थं षटक, ज्या षटकावरती दोन्ही संघाचं भवितव्य हे अवलंबून असेल. यावेळी शॉर्टम पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप लॉंगन पर्यंत, एकेरी धाव निघतंय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र असफल ठरताना दिसतोय. समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 28 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 दिग्गज फलंदाज अमोल भोसले, त्याच्या साथीला मनोज सकपाळ, दोन्ही फलंदाजांकडनं या सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता. मात्र यावेळी कौतुक करावं लागेल ते यश 11 वाघोटन क्रिकेट संघाचा गोलंदाज निलेश यादवचं. यावेळी सुरेख कव्हर ड्राईव्ह हा फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हरला शतरक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची परती ही वेगाने होते, परिणामी दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते या चेंडूवरती. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता ही रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 10 चेंडू 21 धावा. एखाद दुसरा मोठा फटका निघाला तर उत्साह या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने परती करू शकतो तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. एका बाजूला यश 11 वाघोटन क्रिकेट संघ तर गोलंदाज हा रोहित सज्ज होतोय. यावेळी उजव्या यष्टीवरचा सुरेख चेंडू फलंदाजाला स्तब्ध ठेवलं जातंय. समीकरण कठीण होतंय. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता रोहित स्पोर्ट क्रिकेट संघाला. एक सुंदर सामना, एक हाय व्होल्टेज हा सामना पाहायला मिळतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले बनाम यश 11 वाघोटन. याही वेळी सुरेख चेंडू, 2 चेंडू हे निर्धाव गल्ले गेले. समीकरण बदललं गेलं. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जसे चेंडू कमी होतील दडपण वाढत जाईल तर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासमोर तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. कारण अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं मोर रिस्क मोर प्रॉफिट. म्हणून
वैयक्तिक 2 धावा, जी फलंदाजी अपेक्षित होती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 8 चेंडू आणि 21 धावा. यावेळी शॉर्टम पुलचा सुरेख फटका, मिड विकेटला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद हाय रे रामेश्वर प्रतिष्ठान नावात लय ताकद. ऐन मोक्याच्या क्षणी मनोज सकपाळच्या बॅटमनना मोठा फटका निघतोय. समीकरण बदललं जात आहे. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऐन मोक्याच्या क्षणी मोठा फटका निघाला. सामन्याची रंगत वाढली. एका बाजूला आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हे मनोज सकपाळचे पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू निर्धाव गल्ल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला. गतवर्षीचा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ. 7 चेंडू 15 धावा. यावेळी सुरेख कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय डीप कव्हरला. एकेरी धाव पूर्ण होत आहे आणि पावलं वळताय दुहेरी धावांकडे. समीकरण बदललं जात आहे. मैदानावरती गरमागरमीचं वातावरण. समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघ दोन्ही संघांना समान संधी. सामना कोण जिंकतोय या मैदानावरती हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण अजूनही एक सामना आजच्या दिवसातील खेळवणं बाकी. एका बाजूने मयूर स्पोर्ट कट्टा संघ आतुरतेने वाट पाहतोय की या 2 संघ दरम्यान कुठचा संघ हा मयूर स्पोर्ट कट्टा संघ विरुद्ध उभा टाकतोय. 6 चेंडू 13 धावा. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. एक काटेकी टक्कर या मैदानावरती पाहायला मिळत आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले बनाम यश 11 वाघोटन. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या मैदानावरती पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा प्रत्येक चेंडूवरती रंगत बदलत जात आहे. जसा सरडा रंग बदलतोय तसा या सामन्यामध्ये रंग बदलले जात आहेत. मात्र शेवटच्या क्षणी कुठचा संघ या सामन्यामध्ये बारजी मारतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. या ठिकाणी एक बक्षीस आहे. आता प्रत्येक षटकारास या सामन्यासाठी 500 रुपयाचं या ठिकाणी सन्माननीय ओंकार खाजनवाडकर यांच्याकडून बक्षीस आहे. रोमहर्षक असा चालू असलेला सामना. धन्यवाद. 6 चेंडू 13 धावा. निर्णायक षटक हे राहुल यादवच्या हाती. दोन्ही संघांचं भवितव्य हे राहुल यादवच्या गोलंदाजीवरती अवलंबून. स्ट्राइक एंड वरती अमोल बसले. सुरेख चेंडू टोलवला जातोय. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी. मात्र यावेळी चूक केली जाते ती यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं. आणि मराठीतील म्हणीची आठवण होत आहे. दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी. जर नशिबात नसेल तर चालून आलेली संधी दूर निघून जाते. आता मात्र 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता या मैदानावरती. सामना ज्वलंत जिवंत ठेवण्याचं काम पाहायला मिळतंय. ते मनोज सकपाळ, त्याच्या साथीला अमोल भोसले. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे सारखा लढतोय मनोज सकपाळ. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय राहुल यादव नवतचा. 5 चेंडू 11 धावा. दबाव किती आहे फलंदाज आणि गोलंदाजावरती हे पाहायला मिळत आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल आणि तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांची हीच इच्छा असेल की सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यादव हा गोलंदाजीवरती. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवायचा. बहुधा निर्णायक 1 धाव मिळत आहे आणि समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतोय. जर या ठिकाणी सुपर ओव्हर झाली आणि जर जो संघ जिंकेल त्या संघास सन्माननीय दिलीपभाई तळेकर यांच्याकडून 5000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आहे. तसेच 2 फलंदाज या ठिकाणी जे फलंदाज करतात रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या संघाला विजयी करून दिला तर दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक श्री बाबू नरे यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. या मैदानावरती घाम गाळावा लागेल, कष्ट करावं लागेल. कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. या मैदानावरती ते कष्ट केले जातील का? मनोज सकपाळ
ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रोहित स्पोर्ट बनाम यश 11 वाघोटन. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समीकरण बदललं जात आहे. पंचांचा इशारा लेग बायचा. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरेख सामना. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. अतिशय काटेकी टक्कर या मैदानावरती पाहायला मिळत आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले बनाम यश 11 वाघोटन. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता या मैदानावरती. टोलवला जातोय. एकेरी धाव निघते. दुहेरी धावांकडे पावलं वळताना दिसत आहेत. मात्र सुरेख फेक. समीकरण बदललं जात आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रंगतदार स्थितीत पाहायला मिळतोय. या फलंदाजांना घाम गळावं लागेल. रक्ताचं पाणी करावं लागेल. 2 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका निघाला. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचं आव्हान. प्रवास हा अखंड चालू राहील. मात्र मोठा फटका निघाला नाही तर या स्पर्धेतला गाशा गुंडाळावा लागेल तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला. 2 निर्णायक चेंडू गोलंदाज राहुल यादवच्या हाती. ज्या चेंडूवरती भवितव्य ठरेल. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अवघे 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 8 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. राहुल यादव 2 चेंडू 8 धावा. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू टोलवला जातोय काऊ कॉर्नरला. एकेरी धाव निघतंय. दुहेरी धावांकडे पावलं वळतायत आणि समीकरण येतंय. 1 चेंडू 6 धावा. आता मात्र मोठा फटका हा अति आवश्यक रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 1 चेंडू 6 धावा. इथं मात्र संधी नसेल तुम्हाला. एका चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघासाठी. गत वर्षीचा विजेता संघ मात्र यावेळी थोडासा संकटात पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावा. हॅलो, एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. आणि जर फलंदाजाने षटकार मारला तर सन्माननीय विद्या नकाशे यांच्याकडून 5000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे. गोलंदाज पाहिलं. तिमीर मानगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे. धन्यवाद. गोलंदाज राहुल यादव निर्णायक. 1 चेंडू. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले आणि एका बाजूला यश 11 वाघोटन क्रिकेट संघ. गत वर्षीचा विजेता संघ आपलं आव्हान जिवंत ठेवेल का? किती विजयी घोडदौड यावेळी रोखली जाईल ती गोलंदाज राहुल यादव कडनं. 3000 प्रेक्षक या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. त्या मायबाप क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. यावेळी चेंडू टोलवला जातोय आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय. पराभवाची चव चाखावी लागतंय ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले क्रिकेट संघाला. 4 धावांनी विजयी ठरतोय यश 11 वाघोटन क्रिकेट संघ. डीजे